भगत स्मृती चषक आणि ती स्पर्धा त्याच नावाने तुम्हाला टेनिस बॉलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. 2 दिवस ती स्पर्धा असेल. सामन्याला सुरुवात होते. सुभाष पाटील सरांचा इशारा येतोय. गेम ऑन. 4 ओव्हरची मॅच. 4 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरावे लागतील आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज सौरभ गायकवाड. एक जबरदस्त क्रिकेटर. टेनिसमध्ये सुद्धा खेळाडूची नेहमी चर्चा असते आणि आता रबर बॉलमध्ये सुद्धा त्याने अर्धशतक ठोकलेले आहे. बिल्डिंग थोडीशी क्लोज पाहायला मिळते. पहिलाच बॉल मागच्या मॅचचा हिरो आणि इथे झेल ड्रॉप. सौरभ गायकवाडने चूक केली आहे कारण जितू पाटील मागच्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं आणि त्याचा झेल ड्रॉप झालाय. मगाशी विराजने 2 झेल ड्रॉप केले होते याच जितूच्या आणि त्यानंतर त्याने 54 धावा कुठल्या होत्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. गौतम गंभीरचा झेल सुटला होता 2011चा विश्वचषक आणि त्यानंतर 95 धावांची एक मॅरेथॉन इनिंग गौतम गंभीरची आपल्याला पाहायला मिळाली आणि महेंद्रसिंग धोनी एक चांगली पार्टनरशिप आणि त्यानंतर तो विश्वचषक आपण जिंकला होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूवरी बॅटचा संपर्क झाला नाही कारण थोडासा बॅलन्स आपण बघितलं. सौरभ गायकवाड बरोबर जजमेंट केला होता आणि रबर बॉल आहे तो हातावर तुमच्या पडल्यानंतर थोडासा उडतो बाउन्स घेतो. चांगला चेंडू होता. सुखदेव मात्रे साहेब सुद्धा आमचे सामना एन्जॉय करतात. लेजंड क्रिकेटर देसेगावचे काका आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेत आहे. पुन्हा झेलची शक्यता आहे. आता चूक होणार नाहीये. परेशला माघारी परतावा लागेल. जय गणेश घालेली टीमला लागणारा हा पहिला धक्का. परेश बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटिंग करण्यासाठी जितूला जीवदान मिळालंय. मात्र धावसंख्या आपण पाहिली तर एकच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग करताय सौरभच्या खात्यामध्ये 1 विकेट. एका विकेटला 3 पॉइंट्स असतील. लक्षात घ्या मालिकावीरसाठी अष्टपैलू कामगिरी तुमची पहिली जाईल. काल हंसिका 11 वडवली बी संघ फायनलमध्ये दाखल झालाय. सेमीफायनलमध्ये त्यांनी राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघाला पराभूत केलं. मात्र रितेश मात्रे छोट्याला कोण विसरेल. काय कामगिरी राहिली त्याची. हाही चांगला बॉल आहे. काय कमबॅक केलंय. जरी झेल माझ्याकडनं सुटला असेल मात्र मी चांगली बॉलिंग करेल. माझ्याकडे आत्मविश्वास आहे आणि तेच करत असताना सौरभ गायकवाडला तुम्ही पाहतायत. 5 बॉलमध्ये एकच धाव दिली आहे. हाही चांगला बॉल होता. सागर गायकवाड थोडेसे मिस झाले मात्र धाव मिळाली नाहीये. आपण पाहिलं तर सौरभ गायकवाडसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि एका धावेचं षटक टाकलंय. जबरदस्त बॉलिंग. 1 विकेट 1 धाव. काय बॉलिंग केली. चला जास्त वेळ नका घेऊ. मॅच लगेच सुरू करायची. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वसार विरुद्ध दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आणि सौरभने जर झेल पकडला असतं तर कदाचित मेडन षटक सुद्धा झालं असतं. मात्र तसं नाहीये क्रिकेट. जर झेल पकडला असता नवीन बॅटल असतं तर चौकार षटकारही लागला असता. मग कशी शरदने थोडीशी खराब बॉलिंग केली होती त्यामुळे सौरभचा वापर केलाय आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलेत ओमकार. हितेश पाटील यांचे आगमन झालेले वडवली बीच एक जबरदस्त क्रिकेटर. त्यांचे हार्दिक स्वागत हितेश. हितेश एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे. बऱ्याच वेळा ते संघ पॅक करतात. ज्यावेळी सोरापाडा संघाला पॅक केलं होतं आडिवलीच्या मैदानात रनरअप संघ राहिला होता. ओमकार आलेत. मग अशी दुसरं षटक यशने टाकलं होतं. आता यशचा वापर अजूनही झाला नाहीये. ओमकारवरती विश्वास दाखवलाय सागर गायकवाडने. पहिला चेंडू थोडासा जास्त बाहेर आहे पण वाईट टिकून करताय. चेंडूला आपडलं तर 3 धावा धावपलकावती लागलेत.
वाईड आहे त्यामुळे फ्रीट कंटिन्यू असेल. ओमकारच्या हातावरती नियंत्रण नाहीये. मगाशी ओमकारने तिसरं षटक टाकलं होतं. आता तो दुसरं टाकतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. मगाशी यशने जबरदस्त कमबॅक करून दिला होता खास करून तिसगाव टीमला. त्याचा वापर न करता मात्र इथे ओमकारचा वापर केलाय. तरी सौरभ गायकवाडने एकच धाव दिली होती. मात्र इथे फ्रीट कंटिन्यू असेल. जितूसाठी अजूनही मेजवानी आहे. तर सागर गायकवाडला काहीतरी चर्चा करावी लागेल. हा नो बॉल आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. एकच फ्रीट. दोन कसे? चर्चा करणं गरजेचं आहे. एकही चेंडू झाला नाहीये ओमकारचा अजून यांनी धावा त्याने खर्च केल्या 4. फ्रीट कंटिन्यू. सुभाष पाटील सरांचा इशारा आलाय. जितूला आताही परवणी आहे कारण की इथून तो झेलबाद होऊ शकत नाहीये. क्लीन बोर्ड होऊ शकत नाहीये. पाहिजे तर नाहीच आहे या स्पर्धेमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल चांगला पकडलाय मात्र फ्रीट आहे. हा चांगला झेल होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश घारिवली संघ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. हा वाईड आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे. ओमकारला थोडासा दबाव दिसतोय ओमकारवरती या मॅच मध्ये. हातावरती नियंत्रण नाहीये. चेंडूला बाउन्स देत आहेत. 1 बाउन्सची वॉर्निंग ऑलरेडी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 6 चेंडू फेकलेत म्हणजे एकच बॉल झालेला आहे. 11 चेंडूंचं षटक पाहायला मिळेल. सागर गायकवाड काहीतरी चर्चा करतायत की अजूनही धावसंख्या फारशी वाढली नाहीये. 7च धावा झालेल्या आहेत. माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये एकच रन्स होती आणि आतापर्यंत एक बॉलमध्ये 6 आलेत म्हणजे एक षटकार आलाय असं म्हणावं लागेल. नो बॉल, व्हाईट बॉल. जितूला मैदानात थांबणं गरजेचं आहे. जितूच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा जितूने ठोकलंय. सौरभ गायकवाडने अर्धशतक ठोकले. दोन्ही टीम्सकडे असे अर्धशतकवीर आणि जबरदस्त टायमिंग. प्रज्वल पाटीलच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑफच्या वरून सिक्सर. जबरदस्त फटका आणि षटकार पाहायला मिळाले. षटकाराची नितांत गरज होती. दोन्ही टीम्समध्ये आपण बघा प्रज्वल पाटील सुद्धा ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. दुसऱ्या बाजूला हितेश आहेत. तिसगाव संघामध्ये तेही पेशाने वकील आहेत. हे दोन वकील एकमेकांच्या विरोधात आता खेळत आहेत. धावसंख्या 13. हा चांगला चेंडू होता आणि सागर गायकवाड हेच सांगतात की हे बॉल तुला टाकायचे. 13 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची मॅच. पावसाळी क्रिकेट स्पर्धा किंग ट्रॉफी 2026. पांडुरंग संते साहेब ज्यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे. चालनकार संते असतील. इथे बीट झाले होते सुरुवातीला. सागर आपण पाहतोय आता धाव मिळणार नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज ओमकार. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्या फारशी मोठी नाहीये. 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल. जास्तीत जास्त बॉल आपटत आहेत ओमकार. येणारा चेंडू फ्रीट. चौदा धावा. 2 चेंडू जे चांगले डॉट आले होते ते चेंडू टाकायचे. फटका चांगला मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावा इथे मिळतील. रबर बॉल आहे. त्या गोष्टी नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावपलकावरती लागले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईट नो भरपूर प्रमाणात आलेत मात्र धावसंख्येला फारसं मोठा आकार नाहीये. मोठे फटके आले नाहीत. ज्या काही धावा आहेत त्या वाईट नोच्या आलेल्या आहेत. प्रज्वलच्या बॅटमध्ये एक षटकार आलेला आहे. एकमेव षटकार उत्तुंग फटका पाहायला मिळाला. 16 धावा झालेले आहेत.
इथे चेंडू हवे ते अभिवेगाने आलेत आणि झेल ड्रॉप. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. झेल तर ड्रॉप झाला सुभाष सर, मात्र धावाही 4 मिळाल्या. शिवराम सत्ते साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत चौकाराने केलं असत. मिळतील धावा 4. तिसऱ्या षटकामध्ये या ओव्हरमध्ये ओंकारने धावा खर्च केले 19. सौरभ गायकवाडने दिली होती फक्त 1. 2 ओव्हरमध्ये 20 धावा झाल्यात. पहिला ऑफिशियल कॉल असेल वसा टीमचे कॅप्टन आणि दातिवली. 12 चेंडूंचं षटक फेकलेलं आहे ओमकारने. इंटरनॅशनल आपण पाहिलं मोहम्मद सामी पाकिस्तानचा गोलंदाजाने 13 चेंडूंचंही षटक टाकलं होतं. अभिषेक नायर भारतीय संघाचा गोलंदाज, त्यांनी 13 चेंडूंचं षटक टाकलं होतं. तिसऱ्या षटकात यश आलेत बॉलिंग करण्यासाठी. शॉर्ट अप लेनचा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय सिक्सर. आणि धावसंख्या पुढे सरकली ती 26. इथून 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावा झालेल्या आहेत. हितेश काहीतरी चर्चा करतायत. हितेशलाही माहिती आहे घारिवली संघाकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे, कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. एखादं षटक यश बॉलिंग मार्कवर. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच गोलंदाला दंडित करतायत. वाईट बॉल. धावसंख्या 27. वाईट चेंडू भरपूर आलेत या मॅचमध्ये. वाईट, नो बॉल. त्यामुळे थोडी कसरत करावी लागते पंचांना. सुभाष पाटील सर आणि रमेश म्हात्रे सरांना काल खूप चांगली भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि तीच भूमिका आज पाहायला मिळेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. येणाऱ्या काळामध्ये संदीप नाईक प्रतिष्ठान वायू 11 नवी मुंबईच्या माध्यमातून ठाणे जिल्हा चॅम्पियन लीग तुम्हाला पाहायला मिळेल. टायटन नवी मुंबईचे कॅप्टन आपण पाहिलं तर केतन म्हात्रे, तरी त्यांचे आयकॉन निखिल जाधव गिरगाव. विकेट सॅक्रिफाईस केली असं वाटतंय प्रज्वलची. 4च ओव्हरची मॅच आहे. प्रज्वलला मैदान सोडावं लागेल. लेग बाईस 1 धाव ना. ओके. सुजल आले बॅटिंग करण्यासाठी. दोन सुजल आपण घारिवली संघामध्ये पाहतात. एक सुजल संत आणि आता सुजल मैदानाच्या आतमध्ये चाललेत. धावा झाल्यात 28. विकेट सॅक्रिफाईस केली प्रज्वलची, कारण की जितूला स्ट्राईक हवी आहे. जितूच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये त्याने अर्धशतक ठोकलेलं आहे. किंग ट्रॉफी 2026. वेताईश्वर क्रिकेट संघ उसारगार, घर घर में उसारगार असं म्हटलं जातं. इथे मात्र मोठा फटका खेळायचं होतं. एक सिंगल इथे मिळाली आहे. धावसंख्या 29. धावसंख्या 29. 15 ऑगस्टला मान्सून ब्लास्ट धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. एवन जोडी राजू काटे आणि भीम काळेंच्या माध्यमातून आणि संपूर्ण आमचा 40+ ग्रामीण ग्रुप. इथे कमबॅक केलंय यशने. काही एक्स्ट्रा धावा आल्या आहेत, मात्र काही डॉट्स बॉल सुद्धा आलेत. मोठे फटकेही आलेले आहेत. धावसंख्या फारशी मोठी नाहीये.
पाऊस नाहीये. 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. काही करू नका यश. 2 धावा होणार आहेत. क्षेत्ररक्षक भरपूर डीपमध्ये आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली. याच मैदानामध्ये घारवलीचे विक्रम यांनाही दुखापत झाली हाताला. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 31. चला टॉससाठी या. दातिवली टीमचे कॅप्टन आणि वसार टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. चला दातिवली टीमचे कॅप्टन हेमंत लवकरात लवकर या. त्यानंतर मॅच पाहायला मिळेल वसार आणि त्यांच्या विरोधात दातिवली. रबर बॉल क्रिकेटमध्ये सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असणारा दातिवली संघ. आताच वसार संघाने सुद्धा नेवालीपाड्याची स्पर्धा जिंकली आहे. चांगलं बॅटल रंगेल. विफुल आलेत बॉलिंग करण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच. विफुल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. रसचा वापर इथे झाला नाहीये. त्यामुळे आता विपुलवरती भरोसा दाखवलाय सागर गायकवाड यांनी. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे महागडे ठरले होते शरद. क्रिकेट असं असतं खेळ आहे मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही चांगलं खेळता त्यावेळी तुमच्यावरती कॅप्टन विश्वास दाखवतो. एखादा दिवस तुमचा खराब असेल, एखाद्या मॅचमध्ये तुम्हाला बॉलिंग सुद्धा मिळत नाही आणि हेच ते क्रिकेटचं दस्तूर आहे. जो चालतो त्याला चालवावा लागतो. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली थ्रोफेकी म्हणता येणार नाहीये, मात्र एक धाव इथे मिळाले. हेमंत सुद्धा आलेले आहेत. दातिवली टीमचे कॅप्टन. दातिवली विरुद्ध वसार. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तीस धावा झाल्या. शेवटची ओव्हर आहे. विफुल फुल टॉस. नो बॉल. भीमर बॉल आहे. मात्र फटका फारसा मोठा आला नाहीये. 1+1 2 धावा मिळाल्या आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. चौतीस धावा झाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. विपुलच्या हातावरती नियंत्रण नाहीये. ज्या सौरभ गायकवाडने पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव दिली होती, त्याच टीमच्या इतर गोलंदाजांनी फारशी चांगली गोलंदाजी केली नाहीये. फुलटॉस. फक्त दिशा दिली. फ्रीटचा बॉल आहे. बघायचे. दोन धावा इथे मिळालेत. दोन धावा मिळालेत. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल बीमरसाठी. मात्र तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचा हे लक्षात घ्या. विपुल का थांबले? दोन धावा इथे मिळालेत. सुरुवातीला विपुल धावले होते, त्यानंतर थांबले. दोन धावा इथे सहज पूर्ण झालेत. 38 38. 38 धावा. 38 धावा झालेले आहेत. 38. पाण्याची सुभाष सर आहे का तिथे? कधी असे ओके आहे. 38 धावा झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. बघा सेट काय टार्गेट सेट केले जय गणेश घारवली संघ या मॅचमध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. .38 38 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काल सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये 4 षटकात 79 धावा उभारल्या होत्या. हंसिका 11 वडोली बी संघाने नेवालीपाडा टीमच्या विरुद्ध. मात्र त्या नेवालीपाडा संघाला चेस झाल्या नाही. या सेकंड राऊंडमध्ये आपण पाहतोय 38 झालेले आहेत. फटका जबरदस्त आहे. टक कसा आवाज आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल. 7 धावांसाठी षटकार.
षटकाराची नितांत गरज होती घारेली टीमला. धावा झाले 44. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 टू गो. आउट्स कॉल सुद्धा पाहायला मिळतो सुभाष सरांच्या माध्यमातून. 1 टू गो. चांगला चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्रक्षण डीप मध्ये. शरद वेगाने आलेत. एकदा वेगाने पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 पूर्ण झालेत. 46. टार्गेट सेट करणारा आता शेवटचा बॉल आहे. धावा झालेल्या आहेत. त्यानंतर टॉस कडे आपण होणार आहोत. दातेली विरुद्ध वसार. इथे चेंडू हवेत आहे. शरद वेगाने धावलेत आणि बॉल पर्यंत पोहोचले. जबरदस्त झेल टिपलाय शरदने. 46 वरती थांबवण्यात यश मिळाले आणि 47चा पाठलाग आता करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये तिसगाव टीमला. हसमुख मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल या 5 ओव्हरची मॅच असेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल बीमरसाठी. कंपल्सरी चेसिंग. सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस दिले जातील. त्यानंतर मॅनेजमेंट कमिटी जो चेंडू देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि चला हे द्या. हसमुख मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला होता. माहिती देतोय टॉसची हेड किंवा टेल तुम्हाला कॉल करायचे. हसमुख मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टॉस केला होतोय 5 ओव्हरची मॅच. हेड असा कॉल होता आणि हेडच आलेला आहे. तर काय टॉस जिंकलाय काय नाही असेल. फिल्डिंग ओके. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो गावदेवी वसार टीमने आणि नितीन मात्रे सांगतात की आम्ही गोलंदाजी करू त्यामुळे बॅटिंग करावी लागेल टीम दातिरीला पुढच्या मॅचमध्ये. ती मॅच 5 ओव्हरची असेल. या मॅचमध्ये धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ तिसगाव या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बाबूशाह यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर. देखिए यहाँ पर ज़्यादा समय मत लीजिए. यहाँ पर इसके बाद भी देखिए बात करेंगे 5 मुकाबला और कवर किया जाएगा. यहाँ पर देखिए फर्स्ट राउंड का देखिए अभी भी 2 मुकाबला. उसके बाद सेकेंड राउंड, थर्ड राउंड से और उसके बाद देखिए मेगा फाइनल मुकाबला. यहाँ पर टारगेट है और 47 का रखा गया है. देखिए हमारे रुपेश दादा नाइक और रोशन दादा नाइक देखिए बात करेंगे खास करके दातुली टीम है अगला मुकाबला खेलेगी और ज़रूर पूरा इंतजाम के साथ है मौजूद हैं. वेलकम रुपेश दादा, रोशन दादा. हमेशा देखिए डोंबोली की टीम कहीं भी रहती है टीवी इनका ऑन रहता है. मुकाबला देखते रहते. चाहे केतन मात्रे की बात करें, कल ऋतिक पाटिल जब खेल रहे थे मानघर रायगढ़ पर. और ये तो इसलिए तो यहाँ पर बात करेंगे ना रनों की बात करेंगे. 46 बनाए 47 का टारगेट से फील्ड खुला रखे यहाँ पर से. इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा यहाँ पर सर बनाम देखिए तातुली के बीच में. उस सर टीम ने देखिए बात नहीं की जहाँ पर टॉस है जितने फील्डिंग चुने यहाँ पर है. चलिए फील्डिंग लगाइए तुरंत से. और सेकेंड राउंड का पहला मुकाबला बहुत अहम मुकाबला देखिए बात करेंगे. पहली बैटिंग यहाँ पर से घरेलू टीम ने देखिए बात करेंगे. जीतू पाटिल फिर से बाहर अच्छा इनिंग रहा यहाँ पर. 23 रनों का इनिंग्स है 13 गेंद के ऊपर से. और आखिरी में आकर जो यहाँ पर प्रज्वल पाटिल ने देखिए 8 गेंद पर 12 रन से एक छक्का एक चौका रहा. लेकिन थोड़ा सा डॉट गेंद के काफ़ी शिकार बन गए. और सागर गायकवाड़ पिछले मैच में स्टार्ट अच्छा दिए थे. तन्मय पाटिल निराश किए थे
लेकिन उसके बाद जो सौरभ गायकवाड़ का जो इनिंग था वो बहुत बड़ा इनिंग था। और सूर्या कुमार यादव स्टांड देखिए बात करेंगे जब यंगस्टार के लिए यहाँ पर देखिए कैमरा देखिए हमारे वहाँ फोकस करते हुए जरूर है उस स्टांड पर है। और पहला गेंद के ऊपर देखिए थोड़ा नो लुक अंदाज है, क्या कमाल की टाइमिंग देखिए और एलिवेशन लाजवाब है। हीरा परखने वाला से महत्वपूर्ण होता है पीड़ा परखने वाला, और पहला गेंद पर 6 रन। और एक देखिए बड़ा हिट है, स्पोर्ट देखिए बात करेंगे बल्ला देखिए खूबसूरत आता हुआ, और एक छक्के लगाएंगे तो सीधा 1000। क्या बात है, जंजीर नहीं कटती तो पैर काट लो, लंगड़ा कर चलो मगर आजादी से चलो। रू काम देखिए बल्लेबाज करते हुए यहाँ पर दो छक्का बैक टू बैक है। जंजीर नहीं कटती है तो पैर काट लो, लंगड़ा कर चलो मगर आजादी से चलो। वो तीसरा लगाया भाई यहाँ पर से बड़ा हिट AK-47 चरा। वाला बेहतर होता है, और क्या परखा ये बल्लेबाज, लगातार 3 छक्का 1000। पांडुरंग संतेश साहब देखिए जिनके जन्मदिन के अवसर पर देखिए पूरे बिहार से उसार का टीम देखिए इनकी तरफ से कैश प्राइज है। अर्धशतक लगाओ तो 2000, एक्टिव छक्के लगाओ तो 1000, विकेट चटकाओ तो भाई 1000। बड़ा दिल दिखाए भाई, रबर बॉल में 3 छक्का लग जाता है आसानी से, इसलिए हर मैच में हम देखते आ रहे हैं रबर बॉल में अर्धशतक भी लग जाता है। कल के दिन के ऊपर देखिए 20 से 25,000 कैश प्राइज, और आज भी देखिए 10,000 से ज्यादा अभी तक कैश प्राइज है। 5 अर्धशतक देखिए अभी तक है, 10,000 देखिए यहाँ पर गया अर्धशतक में। नितिन कारण सर 3 छक्का आता वहां, अब जो 47 का टारगेट है ना ये अब आसान दिखने लगा है, और 29 है, अब 29 की जरूरत है। चलिए गेंदबाज को देखिए, कहते हैं ना गति के ज्यादा सही दिशा में चलना बहुत जरूरी हो जाता है। भविष्य सर कहा जाता है ना गलत पासवर्ड से। और चौथा, ओ माय गॉड, ये बैटर है या हथौड़ा, और एक 6 रन देखिए यहां पर। लगातार चौथा छक्का, नागोश रहेंगे गेंदबाज घरेलू टीम है। अब 5वां के लिए, ओ माय गॉड, हाई फाइव 5-6 देखिए भाई, क्या बल्लेबाजी चल रही है भाई यहाँ पर। मजबूत भी टूटते हैं, मजबूर भी टूटते हैं, बड़े भी झुकते हैं। और एक छक्का आता है तो छठा छक्का भाई नया इतिहास का लिखेंगे भाई। दर्द की भी एक कहानी होती है, हर मुस्कान के पीछे एक निशानी होती है, और यहां पर सागर गायकवाड़ की देखिए बात करेंगे, अब पहचान होती हुई। 5 छक्का लगा चुके हैं अभी तक, और अभी देखिए बात करेंगे एक गेंद बचा है। ओ माय गॉड, क्या बल्लेबाजी चलता है यहाँ पर से। सबसे बड़ा गुरु ठोकर खाते जाओगे और सीखते जाओगे, और इन्होंने सीखने का मौका ही नहीं दिया भाई यहाँ पर। तैयार, यहाँ पर देखते हैं क्या छठा 6 नहीं भाई, इन्होंने छठा 6 नहीं लगाया भाई, फिर तालियां बजती हुई। रिस्पॉन्स लेने के यहाँ पर गेंदबाज का जरूर है सम्मान करते हुए। पहले का जमाना था फूलो फॉलो, लेकिन आजकल फॉलो किया जाता है। 5 छक्का लगने के बाद सोचा यहाँ पर फॉलो किया गेंदबाज को थोड़ा सा, कि कहीं ना कहीं यहाँ पर बड़ी खिलाड़ी की पहचान, बड़ी सोच है।
और मेरे हिसाब से नितिन कालन से 6 छक्का लगा दे तो क्या फर्क पड़ता है। आप तो डिफेंसिव करके गेंदबाज को उल्टा नीचा गिरा रहे हो। मेरी सोच ये है, 5 लगाए तो 6 भी लगाए ना भाई। नहीं, मुझे नहीं लगता है मोतीराम दलबी सर कि आपने रिस्पॉन्स ले लिया 6 छक्का लगा कर। अब नेगेटिव थोड़ा सा सोचिए ना। 5 लगाए तो लगाइए और 6 छक्का, गेंदबाज को दिक्कत नहीं रहेगा 6 छक्के खाने से। वाइड कैच अब, लेकिन बहुत सारे खिलाड़ी ये चीज करते हैं कि 6 छक्का ना लगाया जाए, उनकी सोच है। लेकिन यहाँ से लोग क्या कहते हैं कि 6 छक्का लगा सकता था, उसे बख्श दिया। नहीं, अगर तू लगा भाई, वहां अगर गेंदबाज रोकता है ना, ये उसकी जीत हो सकती है। अगर वहां गेंदबाज 6 छक्के से बचता है ना, वो एक बड़ी चुनौती उसके लिए हो सकता है। लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर बड़ा दिल दिखाए यहाँ पर सागर गायकवाड़ से। लेकिन नितिन कालन सर, मुझे लगता है यहाँ पर ये सिलसिला चलना चाहिए। 6 छक्का लगाइए, अगर वहां गेंदबाज आपको रोकता है ना, उसकी बड़ी जीत होती है। लेकिन जीत यहाँ आपने जीत गए भाई, 6 ना भी लगा कर, क्योंकि क्रिकेट है दोस्तों यहाँ पर से। और ये देखिए भाई, और एक छक्का। इन्होंने तो गटारी, मुझे लगता है कुछ बैलेंस रखे थे इन्होंने। आज के दिन के लेके पेसल आज बनाएंगे। अब मुकाबला 41 रन बन चुका है। अब जीत के लिए 6 रनों की जरूरत है। और यहाँ पर देखिए, अब ड्राइव किया भाई यहाँ पर। अभी भी देखिए, बात नहीं 2 की जरूरत है, लेकिन सागर की तारीफ करना चाहूंगा। 5 छक्का लगाने के बाद केतन मात्रे भी ये काम करते हैं। बहुत बड़ी देखिए एक है, इतना दिल जिगर होना चाहिए। 6 छक्के लगाकर भला ही हम हीरो बन सकते हैं, लेकिन गेंदबाज की भावना से देखिए उतनी बड़ी खिलवाड़ नहीं करते वो जरूर है। ये देखिए भाई, यहाँ पर मैच को फिनिश किया आसान से, और मैच के मैन ऑफ द मैच भी बन जाएंगे भाई सीधा। बहुत सारी कैश प्राइज रहेगा। अगर यहाँ पर बड़ा टोटल होता तो फिर इन्हें अर्धशतक का भी मौका बन सकता था। छियालीस रनों का इनिंग्स, सागर अर्धशतक से 4 रन दूर रहे, और 9 गेंद के ऊपर अगर टोटल रहता तो 10वां गेंद के ऊपर देखिए माया डॉन महेश नानगुड़े, रायगढ़ प्रीमियर लीग में बहुत 30 अर्धशतक लगाए थे 10 गेंद के ऊपर, और इन्हें मौका बन जाता था। ये सागर मैच के मैन ऑफ द मैच चलेंगे नितिन कालन सर की तरफ है, और हम थोड़ा सा ब्रेक लेंगे यहाँ पर लंच का समय, क्योंकि हमारे देखिए रुपेश दादा नायक, राजू काटे रोशन यांच्या दादा, शुभस्यामी